इंटरनॅशनल बुक ऑफ वर्ल्डमध्ये हॅट्रिक केलेली भारतातील पहिली डिजिटल मीडिया प्रेस मीडिया लाईव्ह. अल्पवयीन ड्रायव्हिंगला ब्रेक अन पोरांना कायद्याचे ढोस अनेक. सरस्वती हायस्कूलमध्ये रंगली पोलिसांची शाळा. शाळेत एरवी गणिताचा किंवा विज्ञानाचा तास म्हटलं की मुलांच्या पोटात गोळा येतो. पण परवा इचलकरंजीच्या सरस्वती हायस्कूलमध्ये चक्क पोलीस काका वर्गात आले आणि मुलांची पाचावर धारण बसण्याऐवजी थेट रस्ता सुरक्षा शिबिर रंगले. शहर वाहतूक शाखेच्या वतीने आयोजित केलेल्या शिबिरात नेहमीप्रमाणे कायदा आणि सुव्यवस्था पाळत मुलांनी कमालीच्या उत्साहात हजेरी लावली होती. वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक विकास शिंदे यांनी व्यासपीठावर येताच नेहमीच्या पोलीस सुरात पण अत्यंत मधाळ आणि मार्मिक भाषेत बोलायला सुरुवात केली. त्यांनी हेल्मेट आणि सीट बेल्टचे महत्त्व असे काही पटवून दिले की मुलांना घरी जाऊन आधी आपल्या आईवडिलांचे लायसन तपासण्याची तीव्र इच्छा झाली असावी. अल्पवयीन मुलांनी गाड्या चालवून हवेत उडू नये, कारण खाली रस्ता असतो आणि पुढे पोलीस असतात, असा मोलाचा आणि सडेतोड सल्ला त्यांनी दिला. वाहतुकीचे नियम काटेकोरपणे पाळले तर अनेक दुर्दैवी अपघात सहज टाळता येतात आणि पर्यायाने यमराजालाही सुट्टी मिळते, हे त्यांनी विद्यार्थ्यांना पटवून दिले. या कार्यक्रमात केवळ पोलिसांचा धाक नव्हता, तर ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि कवयित्री वैशालीताई नायकुडे यांची काव्यात्मक शिस्त ही पाहायला मिळाली. त्यांनी विद्यार्थ्यांना जबाबदार नागरिक बनण्याचे धडे देताना वाहतुकीच्या नियमावर असे काही विचार मांडले की हुल्लडबाज मुलांनाही क्षणभर आपण खूपच सुजाण नागरिक असल्याचा भास झाला. यावेळी व्यासपीठावर शाळेच्या मुख्याध्यापिका आर्यन जाधव मॅडम, वाहतूक शाखेचे पोलीस हवालदार प्रशांत ओतारी आणि सल्लागार समितीचे सदस्य गजानन शिरगावे उपस्थित राहून मुलांवर सुसंस्काराचा एक वेगळाच ट्रॅफिक जाम करत होते. नेहमी पोलिसांना उलट प्रश्न विचारण्याची हिंमत मोठ्यांची होत नाही, पण शिबिराच्या शेवटी सरस्वती हायस्कूलच्या मुलांनी आयती संधी साधलीच. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे कायदे आणि नियमाबद्दल पोलिसांना असे काही शंकेखोर प्रश्न विचारले की पोलीस काकांनाही क्षणभर वाटले असावे यापेक्षा भर चौकात उन्हात उभे राहून ट्रॅफिक कंट्रोल करणे सोपे होते. एकंदरीत या शिबिरामुळे शाळेच्या पोरांमध्ये रस्ता सुरक्षेची कमालीची जनजागृती झाली आहे. आता फक्त ही मुले घरी जाऊन आपल्या मुलांना ट्रॅफिकचे किती नियम शिकवतात आणि त्याचे खिसे दंड भरण्यापासून कसे वाचवतात एवढीच बघायची उत्सुकता उरली आहे. त्यामुळे ज्यावेळेस येते, पण विद्यार्थी मित्र तुम्ही लक्षात ठेवा की ही सुद्धा एक तपश्चर्या आहे. तपश्चर्या अडचणी उपस्थित होत असल्या तरी सुद्धा आपलं जे काम आहे ते पूर्ण करत राहणं याला तपश्चर्या म्हणतात. आणि तुम्ही तसे सर्व विद्यार्थी म्हणजे विद्येसाठी इथं आलेले आहात. मी फारही नये किंवा जास्त वेळ आम्ही तुम्हाला काही सांगू नये असं वरून राजा सांगत आहे. आता तरी या ठिकाणी आम्ही तुमच्या काही चांगल्या गोष्टीसाठी चांगलं तुम्हाला ज्ञान मिळावं यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहे. प्रेस मीडिया लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.